चंपा एक छोटीशी गोंडस मुलगी होती जी विजयनगर मध्ये आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. पण तिचा सगळ्यात चांगला मित्र तिचा उंदीर मिनी होता, ज्याच्या सोबत ती दिवसभर खेळायची. ठीक आहे मिनी, नको येऊस. मी तर तुझ्यासाठी भात आणला होता. चंपा, लपून बस मिनी, लपून बस. ए चंपा, झालं तुझं खाऊ घालून? अगं, फक्त यालाच खाऊ घालत बसशील की घरात पण काही खायची व्यवस्था करशील? जा आणि सुकी लाकडं घेऊन ये, तेव्हाच जेवण बनवता येईल. मीही गेले आणि ही आले. आणि हो, आज मी आणि मिनी खीर खाणार आहोत. चंपा जंगलात लाकडं शोधता शोधता थकून गेली, पण तिला वाळलेली लाकडं कुठेच मिळाली नाहीत. कुठून आणू वाळलेली लाकडं? चंपा एवढी थकली होती की बसताच तिचा डोळा लागला, आणि मग जे तिच्यासोबत झालं त्याचा तर तिने कधीच विचार केला नव्हता. चंपा, चंपा, अगं मी तुझ्याशीच बोलतीये. तू बोलू कशी शकतेस? कारण तू मला ऐकू शकतेस. जर मी वाळलेली असते तर तुझ्या कामी येऊ शकले असते, पण माझ्या चारही बाजूला एवढी मोठमोठाली झाडं आणि झुडपं आहेत की सूर्याचा प्रकाश माझ्यापर्यंत पोहोचतच नाही. मग मी कशी वाळू सांग? कोणी या झुडपांना कापतही नाही. माझ्याकडे नको बघूस, माझी काही चूक नाहीये. हे बघ, मी तर स्वतःच ओली आहे, कारण माझ्यापर्यंत हे सूर्याची किरण पोहोचत नाहीत. पानं सुद्धा बोलतायत? हो, तू ऐकतेयस? याचा अर्थ मी बोलतेय. आणि हो, चूक सूर्याची आहे, माझी नाही. यात मी काय करू? मला तर सगळ्यांना उजेड द्यायचा आहे, पण हा काळा ढग मला वारंवार झाकून टाकतो. मला दोष देऊ नकोस, आत्ता दाखवतो. बघितलंस, ही हवा मला इतर कुठे जायला देईल तेव्हा ना. हो, आता याच्यात मी काय करू? समोर तो उंच महाल दिसतोय का? त्याचं द्वार तर नेहमी बंदच असतं. मग मला सांग, मी त्या बाजूला कसं काय बरं जाऊ? सगळ्यांचं बोलणं ऐकल्यानंतर चंपाला वाटलं की ही सगळी अडचण राजमहालाच्या द्वारामुळे होत आहे, म्हणून ती सरळ राजमहालात जाऊन महाराणीला भेटली. तर तुला जाणून घ्यायचंय की मी द्वार बंद का ठेवते? त्या पोपटाला बघतीयस? तो मला इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकवतो की माझी इच्छा नाहीये की द्वार उघडल्याने त्याला काही बाधा यावी. तर तू आहे अख्ख्या समस्येचं कारण. नाही 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 नाही, मी तर स्वतः इथे समस्येपासून पळून आलो आहे. जंगलातल्या तलावाचा मालक सारखा सारखा माझ्या घरट्याला तलावात बुडवण्याची धमकी देत होता. चंपा जिथे कुठे जात होती तिथे तिला नव्या समस्येबद्दल कळत होतं, पण तिने पण ठरवलं होतं की ती सगळ्यांची समस्या दूर करूनच राहणार. मग तिला जंगलात जावं लागलं तरीही चालेल, आणि हा विचार करून ती पोपटाच्या सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचली. म्हणजे पोपट इथे राहत होता. ह्याच तलावापासून ही सगळी समस्या सुरू झाली आहे. तू कोण आहेस? या तलावाचा मालक, आणि माझा उद्देश त्या पोपटाला इकडून पळवण्याचा अजिबात नव्हता. तो हत्ती आहे ना, तो रोज येऊन मला धमकी देत होता
की तो या तलावाचं सगळं पाणी पिऊन टाके आणि म्हणूनच त्याचा सगळा राग मी त्या बिचाऱ्या पोपटावर काढला. रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे ना. माहितीये तुमच्या रागामुळे किती मोठी समस्या निर्माण झाली आहे. सगळे त्रासलेले आहेत. बोल, डंक मारू. आज तर मी तुझ्यापासून माझा पिच्छा सोडवूनच राहणार. तू जर या तलावातलं सगळं पाणी पिऊन टाकलंस तर मग बाकीची जनावरं काय पितील? मग काय करू सांग? हा साप माझ्या शेपटीवर बसून मला डंक मारायची धमकी देतो. मी तर फक्त माझ्या अंगावर तलावातलं सगळं पाणी टाकून या सापाला वाहून देऊ इच्छितो, कारण माझी सोंड शेपटीपर्यंत पोहोचू शकत नाही ना. हत्ती राजा, आज सत्य सांगूनच टाकतो. मी तुला डंक मारायला नाही तर गावातल्या कुंभारापासून माझं रक्षण करायला तुझ्या सत्तेवर बसलोय. मी तर फक्त तिथे त्याच्या घरातल्या उंदराला खायला जातो, पण मला पाहताच मला तो मारायला धावतो. चंपाला कळतच नव्हतं की तिने नेमकं करावं तरी काय. सगळ्यांची स्वतःची समस्या आहे. माहित नाही कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. म्हणून ती सत्याचा शोध घ्यायला कुंभाराच्या घरी निघून गेली. त्या सापाने तर जीव नकोसा करून टाकलाय. जेव्हा पण येतो सगळी मडकी फोडून जातो. कितीही प्रयत्न केला तरी हाती लागत नाही. पण जेव्हा कधी सापडेल तेव्हा मात्र त्याचं काही खरं नाही. तू काय एवढं हसतोयस? हसू नको तर काय करू? किती मूर्ख माणूस आहे. अगं, त्याला एवढं सुद्धा माहिती नाहीये की साप मडकी तोडण्यासाठी नाही तर मला खाण्यासाठी येतोय. म्हणजे मी इथे खाण्याच्या शोधात येतो. बस 4 दाणे भाताचे शीत आणि याने बनवलेल्या मडक्यामध्ये माझी राहण्याची सोय सुद्धा होते. काय? डोंगर पोखरून उंदीर निघाला. अरे भाऊ, तुला कल्पना तरी आहे का तुझ्या 4 दाणे तांदळाच्या नादात किती मोठी समस्या निर्माण झाली आहे? मला काय माहित? अच्छा, आता ऐक. जर ते तांदूळ मी तुला दिले तर? मग मी कशाला इथे येईन? हा? ठीक आहे मित्रा, माझी मैत्रीण मिनी तुला धान्य आणून देईल आणि जेव्हा ते संपेल तेव्हा परत पाठवून देईन. पण पुन्हा इथे येऊ नकोस. चंपाने त्या उंदरासाठी धान्य पाठवायला सुरुवात केली आणि सगळं काही ठीक झालं. उंदीर तिथे न मिळाल्याने सापाने तिथे येणं बंद केलं. सापाच्या जाण्याने हत्ती पण खुश झाला आणि तलावाच्या मालकाला कधीही त्रास न देण्याचं वचन दिलं. चंपाने ही बातमी पोपटापर्यंत पोहोचवली आणि पोपट परत त्याच्या घरी आला. पोपट जाताच महाराणीने तिच्या खोलीचा दरवाजा उघडला, ज्याने हवा खोलीच्या आरपार वाहायला लागली. त्यानंतर तलावाच्या मालकाने पोपटाला कधी त्रास नाही दिला आणि सूर्याच्या समोरून ढगही हटले. आता सूर्याच्या खालची किरणं सरळ झुडपांवर पडायला लागली, ज्याने लवकरच त्या सुकायला लागल्या आणि तिथे ठेवलेली ओली लाकडं सुद्धा सुकली. चंपा, झोपलीस का? उठ, उठ. अगं, लाकडं आणायला सांगितली होती. लाकडं गोळा करून झोपून स्वप्न बघायला लागलीस की काय? स्वप्न? कुणास ठाऊक हे स्वप्न होतं की सत्य. पण आई, तांदळाचे 4 दाणे जग बदलू शकतात. हे काय बोलतेस तू? काही नाही आई, तू फक्त मला दर आठवड्याला थोडे तांदूळ देत राहा. चंपाच्या आईला काहीच कल्पना नव्हती की चंपाला नेमकं काय म्हणायचं होतं. पण आई तर अखेर आईच असते. तिने चंपाला काहीही न विचारता 1 मुठ तांदूळ देऊन टाकले. विजयनगरचे महाराज विद्याधरची मुलगी राजकुमारी पद्मा आता मोठी झाली होती आणि तिच्या सौंदर्याचे किस्से दूर दूर पर्यंत पसरले होते.
ज्याच्यामुळे कित्येक राज्यांचे राजकुमार तिच्याशी लग्न करायला उत्सुक होते. पण राजकुमार पद्मा लग्नाचं नाव ऐकताच नकार देत होती आणि त्याच्या मागे एक विचित्र गोष्ट होती. राजकुमारी, तुमच्या विवाहासाठी एकापेक्षा एक स्थळं आली, परंतु तुम्हाला कुणी मुलगा आवडतच नाही. पिताश्री, माझा तुमच्याशिवाय कुठल्याही पुरुषावर भरोसा नाहीये, म्हणून मी कुणाशीच विवाह नाही करणार. परंतु असं एकट्याने आयुष्य कसं सरेल? मी तुझ्याकडे विनंती करतो की एखाद्या चांगल्या मुलाशी विवाह कर. राजकुमारीचा विश्वास मुलांवरून उठला होता आणि ही गोष्ट अग्नीप्रमाणे सगळीकडे पसरली होती. ही बाब शेजारचे राज्य उत्तम नगरच्या राजकुमाराला व्यंकटाला पण समजली. सत्य जाणून घेतल्यानंतरही त्याने राजकुमारीला भेटायचा विचार केला आणि वेषांतर करून विजयनगर मध्ये पोहोचला. ऐकलंय की राजकुमारीला पुरुष आवडत नाहीत. या मागे काहीतरी कारण असेल. सगळ्यात आधी मला त्या गोष्टीचा शोध घ्यावा लागेल. पण कोणाला विचारू? अरे या वेळेला सोडून दे मुन्ना. पुढच्या वेळी जास्त ओझं नाही लादणार. वाचवा. भाऊसाहेब ऐका. हो बोला. खुश रहा बाळा. इतक्या जोरात पाया पडायची काय गरज होती तुला? संस्कारी वाटतोस. चल मी येते, नाहीतर राजमहालात पोचायला उशीर होईल. राजमहाल? जे काही झालं पण योग्य व्यक्तीशी भेट झाली. यांनाच विचारतो. काकी काकी. अरे आजी, हे मी उचलतो. तुझं भलं हो बाळा. धन्यवाद आजी. तुम्ही राजमहालात काम करता का? हो बाळा. ओ, मग तर तुम्ही राजकुमारी पद्माला पण ओळखत असाल. हो ओळखते ना, लहानपणापासून. आजी, रागावणार नसाल तर एक प्रश्न विचारू? हो विचार. मग हे सांगा की राजकुमारी पद्मा पुरुषांचा द्वेष का करते? काय सांगू बाळा, खूप मोठी गोष्ट आहे. रस्ता पण तर लांब आहे. गोष्ट ऐकता ऐकता रस्ता निघून जाईल. ठीक आहे, ऐकवते. राजकुमारीला लहानपणापासूनच एका दासीप्रती खूप माया होती. त्याच दासीने सुरुवातीपासूनच तिचं संगोपन केलं होतं आणि त्याच दरम्यान ती रोज राजकुमारीला एकच गोष्ट ऐकवत होती. गोष्ट होती एका सुंदर मैना कुटुंबाची, ज्यामध्ये मैना, तिचे पती आणि 2 मुलं होती. सगळे जण आनंदाने आपल्या घरट्यामध्ये राहत होते. पण एके दिवशी झाडाला आग लागली. बिचारी मैना तिच्या पतीला म्हणत राहिली की त्याने तिला आणि त्यांच्या मुलांना सुरक्षित जागी घेऊन जावं. पण तिचा पती तर हा विचार करत राहिला की थोड्याच वेळात आग विझून जाईल. बघता बघता झाडाबरोबर मैना आणि तिची मुलं सुद्धा जळून गेली आणि तिचा पती त्यांना सोडून उडून गेला. हे तर खूप वाईट केलं मैनेच्या पतीने. हेच राजकुमारीला सुद्धा वाटतं. वारंवार एकच गोष्ट ऐकल्यामुळे ती इतकी प्रभावित झाली की हळूहळू तिला वाटायला लागलं की तिचा हा जन्म त्याच मैनेचा दुसरा जन्म आहे आणि गेल्या जन्मी तिच्या पतीने तिच्या बरोबर एवढं वाईट केलं होतं ना, म्हणूनच ती प्रत्येक मुलाचा द्वेष करते. तर ही भानगड आहे. आजी, राजमहाल आला. गोष्ट ऐकवल्याबद्दल धन्यवाद. शतायुषी हो बाळा. तर हे कारण आहे राजकुमारीच्या पुरुषांप्रती असलेल्या द्वेषाचं. मला काहीतरी असा उपाय शोधावा लागेल ज्याने राजकुमारीचा द्वेष नष्ट होईल. महाराज, मी एक कथाकार आहे. माझ्याकडे रंगीबेरंगी जुन्या नव्या परदेशातल्या अशा वेगवेगळ्या कथा आहेत. जर तुम्ही आदेश दिला तर मी त्या तुम्हाला ऐकवू इच्छितो. हो का नाही, आदेश आहे. पण महाराज, माझी एक अट आहे. कसली अट? मी कुठल्याही स्त्रीशी बोलणार नाही आणि माझी कथा सुद्धा कुठल्याही स्त्रीला ऐकवणार नाही.
ही कसली अट आहे? मी याचं कारण जाणून घेऊ शकतो का? नक्की महाराज. जेव्हा मी कथांसाठी देशाविदेशात फिरत होतो तेव्हा मी एका साधूला भेटलो. त्यांनी माझ्या सेवेवर खुश होऊन मला सांगितलं की मागच्या जन्मी मी एक नर मैना होतो. मी माझ्या पत्नी आणि मुलांसोबत एका झाडावर राहायचो. मग एके दिवशी त्या झाडाला आग लागली आणि माझी पत्नी आम्हा सगळ्यांना त्या आगीत जळण्यासाठी सोडून निघून गेली. मी तिला आम्हा सगळ्यांना वाचवायला सांगत राहिलो, पण तिने माझं काहीही ऐकलं नाही आणि फक्त स्वतःचा प्राण वाचवून निघून गेली. आणि जेव्हापासून मला ही गोष्ट समजली मला स्त्रियांबद्दल द्वेष निर्माण झाला. मी ठरवलं की मी कधीही विवाह करणार नाही. थांब! तुझी ही हिम्मत की तू माझी कथा चोरलीस? तू कुणी कथाकार नाही, चोर आहेस. शिपायांनो, बंदी बनवा याला. महाराज, हा खोटं बोलतोय. ही याची नाही, माझी गोष्ट आहे. आणि सोडून मी नाही, हा गेला होता आम्हाला. मी तीच मैना आहे जी गेल्या जन्मी तुझी पत्नी होते. नाही महाराज, माझ्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत. खोटं तर ही बोलते. नाही, तू खोटं बोलतोयस. राजकुमारी पद्मा आणि राजकुमार व्यंकटचं भांडण थांबायचं नावच घेत नव्हतं. दोघांना स्वतःची गोष्ट खरी वाटत होती. महाराज विद्याधरने पाहिलं आणि मग काहीतरी विचार करून त्यांचं भांडण सोडवायचं ठरवलं. थांबा. हा माझा दरबार आहे. इथली मर्यादा कुणीही भंग करू शकत नाही. यासाठी तुम्हा दोघांना शिक्षा होऊ शकते. क्षमा करा महाराज. क्षमा करा महाराज, पण हा आपल्या राज्याचा कसला न्याय आहे? माझी तर फक्त एकच अट होती की मी माझी कथा कुणा स्त्रीला ऐकवणार नाही. एक तर माझ्या अटीचा अनादर झाला, त्यावर मला बंदी बनवलं गेलं. आता बंदी बनवलंच आहे तर न्याय निवाडा पण तुम्हीच करा की तुमच्यानुसार कोणाची गोष्ट खरी आहे, माझी की राजकुमारी पद्माची. न्याय आणि अधिकाराचं बरंच ज्ञान आहे तुला. तू कोणी सामान्य युवक नाहीयेस. पटकन स्वतःची खरी ओळख सांग. हा महाराजांचा आदेश आहे. राजकुमार व्यंकट तुम्ही? महाराज, महाराज, हे आपले शेजारचं राज्य उत्तम नगरचे राजकुमार व्यंकट आहेत. खूपच बुद्धिमान आणि शूर. अच्छा, तर ही भानगड आहे. असो, आता मी माझा निर्णय ऐकवतो. राजकुमारीला वाटतं की मागच्या जन्मी तिचा पती म्हणजे नर मैनाने तिला फसवलं. पण राजकुमार व्यंकटच्या कथेनुसार फसवणूक त्याची पत्नी मैनाने त्याची केली. पण चूक कोणाचीही असो, तुम्हा दोघांना हे माहित आहे की ती एक चूक होती आणि या जन्मी तुम्हा दोघांना ही गोष्ट माहित आहे. हो हो महाराज. हे बघा, माझं मत आहे की याने फरक पडत नाही की मागच्या जन्मी तुम्ही काय होता आणि तुम्ही काय चुका केल्या होत्या. फरक याने पडतो की या जन्मी तुम्ही काय केलं पाहिजे. जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या मागच्या जन्मीच्या चुकीला या जन्मात सुधारू शकता. ती ती कशी महाराज? महाराज? तुम्ही दोघेही विवाह करा आणि मग एकत्र ती चूक न करता राहू शकता. पद्मा आणि व्यंकटला महाराजांचं म्हणणं समजलं आणि दोघांनी लग्न केलं आणि एकत्र मिळून प्रेमाने राहायला लागले. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.